एक चेंडू शिल्लक असावा. एक षटकार चौथ्या चेंडूवर 3 चेंडू सलग निर्धाव आल्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकाराने योगेशनं खातं उघडलं. तदनंतर 5व्या चेंडूवर 1 धाव. अशा प्रकारे 5 चेंडूमध्ये 7 धावांची कमाई करणारा योगेश. तदनंतर स्ट्राईक येते. नॉन स्ट्राईकला सर्वप्रथम आलेला ऋषिकेश. अपेक्षा असलेली ह्या खेळाडूकडून देखील, कारण सलामीची जोडी आणि पॉवर प्लेचा गोलंदाज यांच्याकडे खूप अपेक्षा असतात. आडव्या बॅटच्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू जातोय निर्धाव. या षटकातील अर्थातच 6 चेंडूमधील चौथा निर्धाव चेंडू सुनील टकले यांच्या षटकातील. आणि षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या फक्त 7. ही सुरुवात आहे, कारण अनेक संघ आपण काल जसे पाहिले सुरुवात खडतर झाली, परंतु शेवट मात्र चांगला केला गेला. कालच्या दिवसाची शेवटची मॅच काहींनी कोपरोलीचे दर्शक काही मला तर वाटते मैदान सोडून देखील गेले होते. 26 धावांचं विजय उद्दिष्ट होतं आणि पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आल्यानंतर 12 धावा पहिल्या षटकामध्ये की 14 धावा निघाल्या. 14 धावा पहिल्या षटकामध्ये निघाल्या, परंतु पहिल्या 2 चेंडूंमध्ये षटकार आले होते. आणि तदनंतर अपेक्षा म्हणजे पकडल्या नव्हत्या विजयाच्या, परंतु दुसरं षटक प्रभावी षटक टाकलं गेलं. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा ठेवल्यानंतर आमचे परममित्र शरद पाटील यांचा चिरंजीव, की सध्या जो कोपरोली संघामध्ये एक इन्फॉर्म गोलंदाज आहे अंकुर, यानं केवळ वाईटच्या स्वरूपातली 1 धावा देऊन 7 धावाने म्हणजे 6 धावाने संघाला विजय प्राप्त करून दिला आणि विजयाचा जल्लोष झाला. कोपरोली संघ आज न्हावेमध्ये देखील सुपर 4मध्ये असेल. या तिरंगा चषकासाठी देखील सुपर 4मध्ये असेल. गावठाण संघाच्या खेळाडूंकडून एखाद्या शंकेचं निरसन केलं जाईल. आमचे परममित्र या आयोजनाचे एक महत्त्वपूर्ण घटक सन्माननीय राजा भगत सरांच्याकडून या शंकेचं निरसन केलं जाईल. पंचांकडून देखील निरसन केलं जाईल. पंच आज मला तर वाटते गणेश बाविस्कर सर आणि सर 2 पंच आपले. दुसरं षटक आणि दुसरं षटक घेऊन येतोय प्रशांत पाटील. पहिला सामना चौथ्या दिवसाची ही रात्र आपण पाहतोय. पहिल्या दिवशी संघ जो सुपर 4मध्ये आला नवापाडा, दुसऱ्या दिवशी बेलवली, तिसऱ्या दिवशी कोपरोली आणि आज कोण सुपर 4मध्ये येणार हे आज काही वेळेनंतर आपल्याला पाहाव्यास मिळेल. प्रशांत पाटील पहिला चेंडू अगदी मिडल एसटीवरचा, मला तर वाटतं हलकेचं अपील केलं गेलं लेग बिफोरचं. पंचांवर कोणताही परिणाम नाही. पंचांकडून इशारा येतोय लेग बाईटचा. कोणत्याही स्वरूपात असेल का ना, परंतु धावसंख्या स्कोअरबोर्ड हलता ठेवणं हे गरजेचं आहे. कारण समोरचा संघ जर आपण पाहिला गावठाण संघ म्हणजेच ओमकार 11 गावठाण एक या विभागातील नव्हे तर उरण तालुक्यातील देखील दर्जेदार संघ. आणि या संघासमोर मला तर वाटते किमान 50 ते 60चं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. तशा प्रकारची फलंदाजी होणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील बॅटची हलकीची कड घेतोय. लेग स्लिपच्या दिशेनं जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. आमच्या समवेत जोडले गेलेत आज अमित पाजी. गेले 4 दिवस सलग 4 दिवस या ठिकाणी समालोचनाची मोठी धुरा सांभाळत आहेत. आयोजकांचा आग्रह आणि प्रेम की अमित पाजी 4ही दिवस असावेत. तदनंतर आज आमच्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे आमचे एक उत्कृष्ट असे समालोचक निवेदक श्रेयश पाटील. आणि हा चेंडू यष्टी उखडून जातोय. पहिला हादरा बसतोय आवरे संघाला. पहिली सफलता मिळते गावठाण संघाला. छत्रपतींना मुजरा केल्यानंतर पहिलं सर्वप्रथम गणरायाला वंदन केलं गेलं या गीतातून. तदनंतर माझ्या राजांना मानवंदना दिली. गेले 19 फेब्रुवारीला माझ्या राजाची जयंती साजरी केली. देशभर अगदी भगवं वादळ
भगवं वस्त्र, भगव्या टोप्या, भगवे ध्वज या राजाची जयंती साजरी केली. राजांबद्दल एकच म्हणू शकेन, कोणाचा जन्म कोणासाठी काय देऊन गेला माहिती नाही, परंतु माझ्या राजांचा जन्म आमच्या सर्वांसाठी आपल्यासाठी स्वराज्य देऊन गेला, स्वराज्य मिळवून दिलं. नक्कीच आमचे उत्कृष्ट गुणलेखक सुनील पाटील सरांकडून देखील या गावठाण संघाला शुभेच्छा येतात. हा झेल आहे, बहुतेक लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्टरित्या झेल पकडला जातोय. सुनील पाटील सर आपल्या शुभेच्छा पोचल्यात आणि शुभेच्छा ह्या अगदी कामात आलेल्या आहेत, कारण शुभेच्छा देता देताच एक खेळाडू देखील बाद होऊन तंबूमध्ये परतताना दिसतोय. राजांचा जन्म जसा आपल्याला स्वराज्य देऊन गेला, त्याचबरोबर या लोकनेत्याचा जन्म नक्कीच या मायभूमीतील उरणमधील लोकांना भरपूर खूप काही देऊन गेला. मग 12.5% जमिनीचं वाटप असेल किंवा अनेकांना हे हृदयामध्ये स्थान करून ठेवावं असं व्यक्तिमत्व स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांना वंदन केलं गेलं. या गीतातून वळूया सामन्याकडं. 1 षटक आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 लागोपाठ विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर हॅट्रिकची संधी असेल. काल मला तर वाटते आदित्य बोरखरचा याने विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाची धनराशी, त्याचबरोबर चरण षटकार हॅट्रिकसाठी 10,000 रुपये तब्बल अशा प्रकारची बक्षिसांची खैरात सन्माननीय तेजस डाके सरांकडून या ठिकाणी ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर मला तर ते मनोज ठाकूर यांच्याकडून प्रितेश सलग 4 चौकार लगावले, पण 3 चौकारांसाठी 2,000 रुपये होते. चिखल्याचा सूरज पाटील याने देखील आणि पुन्हा एकदा त्याच खेळाडूच्या हातामध्ये जातोय झेल. लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये मोहरा हदलला जातोय, पकडला जातोय झेल, संपतो याही खेळाडूचा खेळ. संकटमोचक व्हावा होता आणि या षटकाराच्या रूपाने बहुधा संकटमोचक येतोय. नाव आहे योगेश. थँक्यू. विनंती असेल सर्व प्रेक्षकांना, जे गेट आहेत ते गेटच्या आजूबाजूला कोणीही टू व्हीलर लावू नका, कृपा करून विनंती आहे. तत्पूर्वी विनंती असेल, ओंकार 11 गावठाण या टीमचे पुरस्कर्ते ओंकार इंटरप्राइजेस सर्व्हिस सर्वा 5402 व्यक्तिमत्व मेघनाजी मडवी. संकल्प संकू चेडू घेऊन जा. संकू
अगदी एक कुटुंब म्हणजे आमच्या राजा सरांचं. बाबांना तर खूप आवड, म्हणजे आज इथं तिरंगा चषकाचं स्वतःचं आयोजन असेल असं नाही, परंतु कोणत्याही मैदानावर आम्ही बाबांना नेहमी पाहतोय. त्याचबरोबर रविदादा असतील किंवा संकू देखील आहे, नव्या देखील होती. खरं तर ही संपूर्ण फली आहे. आज ज्यांच्याबद्दल या तिरंगा चषकाच्या आयोजनाबद्दल जर बोलायचं झालं तर नक्कीच अलंकार दादा परदेशी यांचं महत्त्वपूर्ण योगदान, त्याच्यानंतर राजेंद्र भगत सर, किशोर केनी साहेब, अमर परदेशी साहेब, तुषार पाटील. पुढचा चेंडू मात्र जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय. गोलंदाज कुठंतरी कमबॅक करताना दिसतोय. रवींद्र भगत साहेब, त्याचबरोबर घनश्याम पाटील साहेब, संतोष भगत साहेब, परेश परदेशी, कुमार परदेशी, हिम्मत केनी, त्याचबरोबर मनीष चिर्लेकर. आणि आत्ता मात्र पुन्हा एकदा षटकारानंतर एक चेंडू निर्धाव, एक चेंडू निर्धावानंतर पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा त्या षटकाराची पुनरावृत्ती करणारा हा दुसरा षटकार. नक्कीच चिल्ड्रन पार्टीचं देखील कौतुक केलं जाईल. पुन्हा एकदा दुसरा षटकार, बॅक टू बॅक, अगदी गेटमधून येणाऱ्या प्रेक्षकांचं, दर्शकांचं स्वागत करणारा हा उत्तुंग असा षटकार. वीसच्या घरात 3 बाद 26. राजा गावण ज्याच्याकडे अजूनही स्ट्राईक येणं बाकी आहे. स्वतः संघनायक हा जातोय. थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू हलकीशी फील्ड झालेली आहे. ओव्हर थ्रो होताना दिसतोय, परंतु थ्रो गॅदर केला जातोय. ओव्हर थ्रोची एकही धाव नाही. धावसंख्येत एकनी भर पडते. धावसंख्या तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 27. मेघनाथजी मडवी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. ओंकार 11 गावठा, आमचे गणेश म्हात्रे असतील किंवा रोशन मोकल साहेब असतील, या सर्वांची खूप मेहनत. हा झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक कोणीही नाही. नोलँड फील्डमध्ये हा चेंडू जातोय आणि अशा प्रकारे या चेंडूवर मिळते दोन धावा. खरं तर तिन्ही क्षेत्ररक्षक बघत राहिले कोण झेलपर्यंत पोचते. कुठंतरी टायमिंग सर्वांचं चुकलं होतं. कॉल होणं गरजेचं होतं, चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. झेल सोप्पासा झेल होता मी म्हणेन, आणि झेलपर्यंत पोचण्यासाठी खूप टायमिंग देखील होतं. ह्या षटकाची अर्थातच तिसऱ्या षटकाची समाप्ती होती. पहिलं षटक प्रभावी असं षटक टाकलं गेलं होतं सुनील टकलेच्या माध्यमातून. धावसंख्या झाल्या होत्या 8. अर्थातच या षटकामध्ये 3 विकेट्स प्राप्त करत एकच धाव दिली होती आणि प्रभावी असा गोलंदाज गावठाण संघाचा ठरला होता. नाव आहे प्रशांत पाटील. तदनंतर अंकुश टकले साहेब. या षटक मात्र एक संकटमोचक ठरणारा आवरे संघासाठी योगेश पाटील. हनुमंताचं गीत लागलं गेलं, संकटमोचक म्हणून हनुमंत ठरला होता रामायणामध्ये, आणि इथं मात्र आवरे संघ अर्थातच नूर 11साठी संकटमोचक ठरताना दिसतोय तो योगेश. 3 षटकारांनिशी या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या आणि धावसंख्या झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 29. नवीन गोलंदाज येतोय, नाव आहे प्रशांत पाटील, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. 1 धावेच्या मोबदल्यात 3 सफलता प्राप्त केल्या होत्या. अगदी प्रभावी असा गोलंदाज. पहिला चेंडू प्रहार केला जातोय. आता मात्र झेल आहे, कोणतीही चूक करता पकडला जातोय झेल आणि इथं संपतोय या खेळाडूचा खेळ. तंबूचा रस्ता गायकानं आईचं गीत गायलं. हे आईचं प्रत्येक गीत गायल्यानंतर प्रत्येक गायक अगदी फॉर्मात म्हणजे प्रसिद्धीस आला, अशी माझी सर्वांची आई कारल्याची एकिवरा. तदनंतर योगेश तडाखेबाद फलंदाजी करत असताना स्वतः 11 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देऊन गेला.
योगेशची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज साहिल भोईर. एक संघाची जी जबाबदारी होती आपल्यावर योगेश म्हणून सलामीसाठी आलेला चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पडलेली आहे. उर्वरित एक षटक आणि अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील, म्हणजे 11 चेंडूंचा सामना होणं गरजेचं आहे. या 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या, मी सुरुवातीलाच म्हटलं गेलं होतं की 11 गावठाण संघासमोर किमान 50 ते 60 धावांचं आव्हान उभं करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा हा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तटवला जातो. एकच धाव मिळू शकेल. चांगलं कलेक्शन आहे, चांगली गॅदरिंग आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आम्ही नेहमी म्हणतोय की गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावायचा असेल तर क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. झेल पकडले जाणं गरजेचं आहे, थ्रो चांगले असणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. मैत्री मिलिंद स्पोर्ट धाकटी जुई आणि गोवटणे, आणि हा झेल आहे किपरच्या हातामध्ये. कोणतीही चूक न करता आता मात्र राजा कर्णधार तंबूच्या रस्त्याला लागतोय. ह्या गोलंदाजाची ही आतापर्यंतची 5वी विकेट असेल. पहिल्या षटकामध्ये 1 धावेच्या मोबदल्यात 3 सफलता आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 1 धाव देऊन 2 सफलता. म्हणजे आत्तापर्यंत 9 चेंडू टाकले गेलेत. 9 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आणि 5 सफलता. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज नाव आहे प्रशांत पाटील. गोलंदाजी मार्कवर आहे प्रशांत आणि सलामीसाठी नवीन फलंदाज येतोय निलेश पाटील. साहिल आणि निलेश ही अगदी क्रीजवर असलेली नवीन जोडी आहे. दोघांनाही आपलं खातं उघडायचं आहे. साहिलनं 1 धाव काढून खातं उघडलेलं आहे. हाही झेल आहे, परंतु झेलपर्यंत पोहोचणं थोडंसं अशक्य आहे. अशक्याला शक्य केलं असतं तर नक्कीच 1 विकेट आणखी म्हणजे 6वी विकेट प्रशांतच्या खात्यावरच गेली असती. तत्पूर्वी या स्पर्धेला भेट देण्यासाठी तिरंगा पतपेढीचे माजी चेअरमन, विद्यमान संचालक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय BC ठाकूर साहेबांचं शुभ आगमन झालं आहे. त्यांचं शुभ आगमन होत असताना पुन्हा एकदा ओंकार 11 गावठाण या टीमसाठी रायफल ग्रुप 5402 बैलगाडा शर्यत गावठाण असे निस्सीम भक्त यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा ओंकार 11 गावठाण टीमसाठी. नक्कीच हा चेंडू मला तर वाटतंय हलकीशी बॅटची कड घेऊन जातोय. 6वी विकेट्स मिळतंय. या विकेटचं स्वागत केलं जाईल मॅडी डीजेच्या रूपात. आमच्या रायगडमधील एक नामवंत पंच नीरज राणावत सर यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच समालोचन कक्षामधून हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल सर आपलं. तत्पूर्वी मंचकाच्या उजव्या बाजूला ज्या आयोजकांच्या गाड्या आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपल्या गाड्या आपण बाजूला ठेवायच्या आहेत. स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या गाड्या आहेत सर्व आयोजकांच्या आहेत. विनंती आहे आपल्या आयोजकांना आपण थोड्याशा बाजूला घ्यायच्या, कारण मान्यवरांचं आगमन काही क्षणामध्ये होईल या स्पर्धेला. नक्कीच मान्यवरांची मांदी आली आणि हा बाहेरचा झेल होतोय की एक चांगला झेल घेण्याची संधी होती. ही संधी मात्र या संधीचं सोनं करता आलेलं नाही या क्षेत्ररक्षकाला. आणि या चेंडूवर वेलतायत पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्येत भर पडते. 4थं षटक समाप्त होतं. या षटकामध्ये आलेले आहेत मला वाटते 5 धावा आणि 3 सफलता. पहिल्या षटकामध्ये प्रशांत पाटील यांच्या 1 धावेच्या मोबदल्यात 3 सफलता आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 धावांच्या मोबदल्यात 3 सफलता. गोलंदाजीचं जर पृथक्करण करायचं म्हटलं तर 2 षटक, 6 धावा आणि 6 विकेट्स. स्वर्गीय गोपाल वर्तक 11 गोवटणे आणि मैत्री मिलिंद स्पोर्ट धाकटी जुई या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे. गोवटणे संघाचा संगणक इथं हजर आहे. मी विनंती करेन धाकटी जुई संघाचा संगणकाला त्वरित आपण यायचं नाणेफेक करण्यासाठी.
स्कोर काय स्कोर 34. धावसंख्या 34. 6 बाद 34 अशा प्रकारची धावसंख्या आहे एक ओव्हर. शेवटचं षटक. आपण नक्की या षटकाला हाणामारीचं षटक असं संबोधलं जातोय, परंतु तशा प्रकारची हाणामारी करणारे फलंदाज देखील असणं गरजेचं आहे. आणि शेवटचं षटकाची जबाबदारी सोपवली गेलेली आहे. गोलंदाज आहे साईनाथ. पहिला चेंडू पंच हॅलो, कृपया विनंती आहे गावठाण टीमला पंचांशी कुठल्या प्रकारचं वाद आपण घालू नये. कोऑपरेट गावठाण टीम. आणि मैत्री मिलिंद स्पोर्ट धाकटीजू संघाला विनंती आहे आपण त्वरित यायचं संघाचा संगणक. नक्कीच प्रत्येक संघाचं कर्तव्य आहे. आपण या स्पर्धेला एक मोठं स्वरूप जर मानतोय, मोठं स्वरूप देतोय, आणि नक्कीच आम्ही समालोचन करताना नव्हे तर अनेक दर्शक देखील या आयोजनाची अर्थातच तिरंगा चषकाची वाट पाहत असतात. मी अभिमानाने सांगू इच्छितो की आमचे राजा सर असतील किंवा अलंकार दादा परदेशी असतील किंवा आमचे सर्व आयोजक सहकारी असतील, या आयोजनामध्ये खरं तर 32 संघ सहभाग. पंचांनी हा नो बॉल कॅन्सल करून वाईड केलेला आहे. दिलगिरीही व्यक्त केली. थँक्यू सर. नक्कीच सर, कोणताही चेंडू म्हणजे नो बॉल नसेल, वाईड फक्त करार केला गेलेला आहे. पुढचा चेंडू, आणि हा चेंडू नक्कीच जातोय, झेल होतोय की षटकार ठरतोय. हा देखील एक लॉंग ऑनच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार ठरतोय. पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत, अशा प्रकारचे शब्द ज्यावेळी कानावर उमटतील त्यावेळी नक्कीच प्रत्येक मराठी माणसाला किंवा प्रत्येक नवी मुंबईमधील नागरिकाला एक अभिमानास्पद असा प्रकारचं गर्व हे वाक्य ऐकल्यानंतर वाटेल होईल. 5 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडू वाईड आणि त्याच म्हणजे पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार. 1 चेंडूमध्ये 7 धावा. दुसरा चेंडू देखील प्रहार. पुन्हा एकदा दर्शकांच्या स्वागताला जातो हा दुसरा षटकार. रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक केला. मुठभर मावल्यांना हाताशी घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या माझ्या राजाने घेतली आणि ते शपथ अर्थातच ते जिजाऊंचं स्वप्न या माझ्या राजाने साकार केलं. राजा शिवछत्रपतींना या गीतातून वंदन केलं गेलं. अगदी मॅडी बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. अजूनही या षटकातील उर्वरित 3 चेंडू पूर्वार्धातील 4 चेंडू माफ करा, पहिला चेंडू वाईड होता. 4 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज
साईनाथ आता मात्र हा लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्राईक घेण्यासाठी धडपड होती. स्ट्राईक येते त्याच फलंदाजाकडं, मात्र दुसरी धाव घेताना धावबादच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज सिद्धेश. त्याला कारणीभूत ठरणारे आणि स्वराज्याला दोन छत्रपती देणारे राजमाता जिजाऊंना या गीतातून वंदन केलं गेलं. गावठांचा गावठी अंपायर, कमी बजेट जास्त काम. धावसंख्या जाऊन पोचते 48च्या घरात. एक चांगला धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न योगेश आणि तदनंतर साहिल दोन षटकारांनीशी खेळताना दिसतोय. योगेशच्या बॅट्समधून जवळपास 4 षटकारात हा चेंडू जातोय लेग स्लिपच्या दिशेनं आणि मला तर वाटतंय लेग बिफोरच्या स्वरूपात बाद केला जातोय फलंदाज. फलंदाजाचं म्हणणं आहे बॅट्सकच आहे, पंच योग्य तो निर्णय. नक्कीच आमच्या राजेंद्र भगत सरांनी देखील सांगितलं की पंचांशी कोणीही वाद घालू नयेत. एक दर्जेदार पंच आपण गेली 8-9 वर्ष या आयोजनासाठी पाहतोय. सर्वात जवळून क्रिकेटचा खेळ पाहणारा व्यक्ती कोण असेल तर तो म्हणजे पंच. 2 पंच आपसात डिस्कस करून अंतिम निर्णयापर्यंत. निर्णय काय असेल सर? बाद, फलंदाज बाद. हॅलो, आवरे संघाला विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम असेल. नूर 11 आवरे टीमला नंबर विनंती आहे. 8 बाद. 8 बाद 48 अशा प्रकारची स्थिती आहे. नूर 11 आवरे विपक्ष ओमकार 11 गावठाण. साहिल कडू नवीन फलंदाज जातोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. उत्कृष्ट अशी फलंदाजी, एक चांगलं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला या फलंदाजानं. 5 चेंडूमध्ये 15 धावा आपल्या संघासाठी योगदान दिलं. नक्कीच हे भरीव योगदान असेल. योगेशचं योगदान होतं 21-25 धावांचं आणि या फलंदाजाचं अर्थात साहिलचं फलंदाजाचं योगदान आहे 15 धावांचं आणि तेही कमी चेंडूमध्ये. कारण 5 षटकांच्या या सामन्यामध्ये कमी चेंडूमध्ये जास्त धावा अशा प्रकारचं धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू. हा चेंडू मात्र यॉर्कर स्वरूपाचा चेंडू जातोय निर्धाव. आणखीन 1 चेंडूचा सामना म्हणजे टार्गेट स्थिर करणारा, टार्गेटचं म्हणजे आकडा देणारा, शेवटचा चेसिंग आकडा देणारा हा चेंडू असेल. या चेंडूवर धावा किती येतात ते पाहणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील जातोय निर्धाव आणि पहिला अर्थातच पूर्वार्ध ओमकार 11 गावठाण विपक्ष नूर 11 आवरे या संघादरम्यान हा पहिला सामना. 4थी रजनी आजची आणि या शेवटची रजनी. या शेवटच्या रजनीमधील हा पहिला सामना पूर्वार्ध संपतोय. धावसंख्या आवरे संघाकडून उभारली जातोय 8 बाद 48 अधिक 2 धावांची पेनल्टी गावठाण संघाला. म्हणजे धावसंख्या आवरे संघाची झालेली आहे 50. 51 धावांचं विजयासाठी टार्गेट असेल, विजय उद्दिष्ट असेल ते गावठाण संघासमोर पहिल्या पूर्वार्धानंतर घेऊन जातोय. हा या चला उत्तरार्धासाठी मोठी जुई गावचा आणि शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे आमचे सहकारी अर्थातच घेऊन जातोय एक गोड आवाज श्रेयश पाटील यांच्याकडं. थँक्यू सर. अच्छा, शेवटच्या रजनीमधला पहिल्या फेरीमधला शेवटचा हा दिवस आणि शेवटच्या दिवसामधला दुसरा सामना. मी विनंती करेन तिरंगा पतपेढीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक सन्माननीय BC ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वर्गीय गोपाल वर्तक स्मृती गोवटण्य विपक्ष मैत्री मिलिंद स्पोर्ट धाकटीजुई
अशा 2 संघादरम्यान नाणेफेक करायचा आहे. 5 षटकांचा हा सामना. 2 संघनायक साहिल गावंड आणि रोहित घरत. टेल गोवटणे संघ जिंकलाय. प्रथमतः निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. समोर मैत्री मिलिंद स्पोर्ट संघ आहे, इन्फॉर्म संघ आहे. या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काही टार्गेट नसेल, पण कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपले स्पॉन्सर सुनील वर्तक सर आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगशील? ते नेहमीच आमची टीम पॅक करत असतात आणि चांगले खेळायला आम्हाला प्रोत्साहन करत असतात. ते आयोजनाबद्दल काय बोलशील? तिरंगाचं काय आयोजन हा खूप सुंदर असतो. नेहमी खेळा हवा असा खेळण्यासाठी वाटतो. थँक्यू. हे होते साहिल गावंड, गोवटणे संघाचे संगणक. टॉस नाणेफेक हरलाय रोहित घरत, मैत्री मिलिंद स्पोर्ट टीमचा हा संगणक. रोहित, आपल्या वाट्याला फलंदाजी आली, काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग असं काहीच नाही, आम्ही आमचा नॉर्मल गेम करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर एकदम चांगलं आहे. कमी वयामध्ये आज तुझं नाव साता समुद्रापलीकडे गेलंय, ते जात असताना मनामध्ये कसं फील होतं? टीमची सर्वांची मेहनत आणि माझी मेहनत. यावर्षी लगातार 2 बाईक तुला मिळाल्या. ज्यावेळी पहिली बाईक मिळाली त्यावेळी आनंद कसा सेलिब्रेट केलास? थँक्यू. हे होते रोहित घरात, मैत्री मिलिंद स्पोर्ट संघाचे संघनायक. देऊया पुन्हा शुभेच्छा, ऐकूया पुढचा आवाज. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मान घेऊया. आमच्या या कार्यक्रमासाठी आज वेळात वेळ काढून शिवसेनेचे एक अतिशय युवा शिवसैनिक, महाविकास आघाडीच्या माध्यमातून 2023च्या निवडणुकीमध्ये अथक परिश्रम घेऊन आज अनेक सदस्य निवडून आलेत. त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे असे सन्माननीय नितीनजी भोपेरकर यांचं शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन आपण या. मी चंद्रकांत गोंधळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन भोपेरकर यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. चंद्रकांतजी गोंधळी, कृपया गोवटणे टीमचे सर्व खेळाडू, आपल्याला विनंती आहे स्टेजच्या उजव्या बाजूला आपण सर्वांनी यायचं आहे. मी चंद्रकांतजी गोंधळी या स्पर्धेमधील मुख्य आयोजक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन भोपेरकर यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. तदनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा हे ज्यांचं ब्रीदवाक्य असे राजसाहेब ठाकरे यांचे एक निस्सीम भक्त सन्माननीय चंदनजी कडू यांचंही शुभ आगमन आहे. मी किशोर खेणी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चंदन कडू यांचं स्वागत करायचं आहे. जासई विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवक अध्यक्ष चंदनजी कडू. मेघनाथजी मडवी साहेबांना विनंती करेन. ओंकार 11 गावठाण टीमचे पुरस्कर्ते ओंकार एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा 5402 अर्थात 5402 रायफल ग्रुप तथा बैलगाडा निस्सीम भक्त गावठाण या टीमकडनं मनपूर्वक शुभेच्छा या टीमला आणि या स्पर्धेला. त्याप्रमाणे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य, उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष विपुलजी पाटील गावठाण यांच्या वतीनेही मनपूर्वक शुभेच्छा. या व्यासपीठावर तिरंगा पतपेढीचे माजी चेअरमन, विद्यमान संचालक तथा माजी सदस्य ग्रामपंचायत चिरनेर सन्माननीय BC ठाकूर साहेबांचं शुभ आगमन आहे. मी विनंती करेन सन्माननीय अलंकार परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय BC ठाकूर यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. तिरंगा पतपेढीचे माजी चेअरमन, माजी सदस्य ग्रामपंचायत चिरनेर, विद्यमान संचालक BC ठाकूर साहेबांचं स्वागत होतं आहे. या व्यासपीठावर सन्माननीय मेघनाथजी मडवी साहेबांचं शुभ आगमन होतं आहे. ग्रुप ग्रामपंचायत चिरडे या ग्रामपंचायतीचे एक दमदार व्यक्तिमत्व आहे. आज ओंकार 11 गावठाण या टीमला ज्याने एक प्राधान्य दिलं आहे आणि स्पर्धेमध्ये त्यांना सहभाग दिला आहे. खऱ्या अर्थानं अमरजी परदेशी यांचे जवळचे अतिशय सहकारी म्हणून त्यांना मानलं जातं आहे. मी विनंती करेन अलंकार परदेशी या स्पर्धेचे मुख्य आयोजक की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्माननीय मेघनाथजी मडवी साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. ओंकार 11 गावठाण टीमचे पुरस्कर्ते एक दमदार असं व्यक्तिमत्व आहे. मेघनाथजी मडवी अर्थात शेतकरी कामगार पक्ष या पक्षाचं एक खंबीर नेतृत्व गावठाण विभागातील, त्यांचं यथोचित मान सन्मान होतो आहे. खऱ्या अर्थानं ओंकार 11 गावठाण टीमला अनेकांच्या शुभेच्छा येताना आपण बघितल्या. रायफल ग्रुप, बैलगाड्या शर्यतीचे निस्सीम भक्त या ग्रुपकडनं शुभेच्छा. विपुलजी पाटील आणि विराजजी मडवी यांच्याकडे शुभेच्छा. ऐकूया श्रेयसजी पाटील सरांना. थँक्यू. हॅलो हॅलो. धन्यवाद राजेंद्र भगत सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
4 वेद 6 शास्त्र 14 विद्या 64 कलांचे अधिपती सर्वांचे लाडके गणपती. या गणपती बाप्पांना प्रथमतः या तिरंगा चषकाच्या माध्यमातून मानवंदना देऊन दुसरी मानवंदना अगदी अमित सर असं म्हटलं जातोय की मॅचेसच्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त महाराजांची कीर्ती का गाताय. अगदी त्यांना मी सांगू इच्छितो मित्रांनो की माणसाच्या जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर अगदी देवस्थानी पोचणारा एकमेव राजा म्हणजे माझा हा जाणता राजा. या जाणत्या राजाला सुद्धा त्रिवार 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 मानवंदना. त्याचबरोबर पुन्हा एकदा बोलतोय अगदी पहिला चेंडू हलकासा लॉब केला होता. कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. पहिला मोठा मासा गळाला लागला जातोय. पहिल्या चेंडूवर अगदी गोल्डन डकचा शिकार बनला जातोय. नाव आहे अंकुश टकले. बॅक टू द पॅव्हिलियन. मॅडी पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गावठाणकडून आलेली सलामीची जोडी अंकुश टकले आणि त्यांच्या समवेत होता विलास. परंतु अंकुशला पहिल्या चेंडूवर माघारी पाठवण्याचं काम केलंय गोलंदाज चिराग भोईर यानं. दुसरा चेंडू घेऊन जातोय समोर असलेला वनडाऊनचा फलंदाज अंकुश यांचे मोठे बंधुराज सुनीलजी. यावेळेला सुनीलच्या बॅटमधून अगदी प्रेक्षकांच्या भेटीसाठी दर्जेदार देखना फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेनं जातोय. 1 बाउन्स आल्या आल्या आपल्या बॅटमधून पहिला प्रेक्षणीय चौकार. अगदी याच मैदानावर आपण पाहिलं असाल काही दिवसापूर्वी क्रिकेटचा महाकुंभ मेळावा सुशांतदादा आणि सागरदादा यांच्या आठवणीला उजाला देणारा हा दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा या ठिकाणी पाहिलात. तदनंतर आज या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय बाजीरावांना परदेशी यांच्या आठवणींना उजाला देणारा हा तिरंगा चषक चिरनेर भोम 2024 याच्या माध्यमातून श्रेयसजी ओंकार 11 गावठाण या टीमसाठी या संघाचे पुरस्कर्ते एक दमदार सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य मेघनाजी मडवी साहेबांकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक. यावेळेस पुन्हा एकदा बॅट मधून क्रिकेटचा मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या वरून जातोय सुनीलच्या बॅट मधून पहिला प्रेक्षणीय षटकार. संपादित केल्यानंतर जसा मोठा बंधू मैदानामध्ये आला ना अगदी चिरागला सांगून देतोय आ देखे जरा किसमे कितना है दम. यावेळेस 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्या उभारल्यात. त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा ना त्या पाठलागाकडे अगदी वाटचाल करताना पाहायला मिळते ही गावठाण टीम. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतोय. उत्तरार्धातील पहिल्या या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 10च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आपण पाहतोय चिराग समोर. सुनील आहे अगदी खोलवर फेकल्या चेंडू डोक्याची घंटा वाजली जाईल का. यदा कदाचित जर डायरेक्ट हिट झाला असता तर या सुद्धा फलंदाज विलासला मात्र माघारी परतावं लागलं असतं. परंतु नशिबाला हे देवा आवरे नूर 11 आवरे या टीमच्या नशिबाला मी तर म्हणेन मान्य नव्हतं. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 10च्या घरात. अशा प्रकारची भेदक गोलंदाजी करणं खूप आवश्यक आहे या नूर 11 आवरे टीमला. कारण धावसंख्येचा पाठलाग फक्त 51 आहे. प्रत्येक षटकाची जर सरासरी पाहायला गेलं तर आमचे मनीष दादा अतिशय उत्तम लेखनी ज्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या मॅचेसमध्ये पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून सूचित करण्यात येतोय
की 10चा पाठलाग आहे, परंतु यावेळेस बराच काळ चेंडू हवेमध्ये, जितकी उंची तितकी लांबी. आमच्या या अतिथी कक्षामधील मान्यवरांना मानवंदना देणारा हा दर्जेदार सुनीलच्या बॅटमधून दुसरा षटकार. चिराग याचा, परंतु सुनील जसा मैदानामध्ये आला ना, अगदी चिंदड्या उडवल्यात. त्यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिड ऑफच्या ठिकाणी एकच धावसंख्या मिळाली जाते. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुन्हा एकदा वधारला जातोय. संघ पोहोचला जातोय 1 बाद 17च्या घरात. हॅलो, तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार बंधू सन्माननीय राजकुमार भगत साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत सन्माननीय हरिदास दामा परदेशी यांचंही शुभ आगमन झालं आहे. त्याप्रमाणे सन्माननीय किशोर केणी यांचे स्वीय सहाय्यक संकेत अर्थात भूमी म्हात्रे यांचंही इथे शुभ आगमन झालं आहे. या साऱ्या मंडळींचं प्रथमतः आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू राजेंद्र भगत सर. अगदी राजेंद्र भगत सरांचं सुद्धा मी नेहमीच हृदयाच्या अंतःकरणातून अभिनंदन करतोय, कारण सरांच्या माध्यमातून आहे ना बऱ्याच ठिकाणी हे जे मायक्रोफोनचे कॉल्स आहेत ना बोलण्याचे, त्यांच्या माध्यमातून मला बरेच वेळेला लागले गेलेत. आमच्या गुरुस्थानी असणारे राजेंद्र भगत सर आजसुद्धा त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी ही बोलण्याचा सुवर्ण योग या तिरंग चषकाच्या माध्यमातून आम्हाला लाभला गेला. त्याबद्दल पुन्हा एकदा शब्दसुमनाने सर आपलं अभिनंदन करतोय. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडं. धावसंख्येचा पाठलाग 51 करत असताना पहिल्या षटकामध्ये जणू काय हल्ल्या चढवल्यात. धावसंख्येच्या घोड्यावर स्वार झाली आहे गावठाण टीम. 17 धावसंख्या उभारल्यात पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट संपादित केल्यानंतर असं वाटलं होतं की बॅकफूटवर जाणार का गावठाण टीम, परंतु जसा मैदानामध्ये सुनील आला ना, सुनीलने आपले इरादे स्पष्ट केलेत. आगा जैसा हो तो अंजाम कैसा होगा. पहिल्या षटकामध्ये 17 कोणासाठी ठरणार हा खतरा. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येतोय. गोलंदाजाचं नाव आहे कल्पेश ठाकूर. राईट मोर द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करतोय सुनीलसाठी. सुनील जो सेट झालाय मैदानामध्ये. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बराचसा बाहेरून जाणारे चेंडू आमचे क्वालिफाईड पंच अगदी शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये सांगतात की हा वांतर चेंडू आहे. अतिरिक्त 1 धावसंख्येनं धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 18च्या घरात. 51 धावसंख्या डिफेन्स करत असताना भेदक गोलंदाजी करणं हे खूप महत्त्वाचं आहे या नूर 11 आवरे टीमला. कारण कालच्या सत्रामध्ये शेवटची मॅच अगदी ज्या कोपरवली टीमने खरं तर हार पत्करली असावी, परंतु ज्यांच्या आपण जे म्हणतो ना की विजय जर व्हायचा असेल ना तर तो वारसा अगदी आपल्या संघर्षामधून दाखवावा लागतोय. अगदी तो वारसा मी तर म्हणेन कोपरवली टीमला आहे. काही मॅचेस त्याने अशा प्रकारे गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या बाजूने झुकवल्यात. ही खरं तर कोपरवली टीमची ताकद आहे आणि तीच ताकद कालच्या दिवसामध्ये, कालच्या रजनीमध्ये याच मैदानावर त्यांना सादर केली आहे. यावेळेस सुनीलच्या बॅटमधून एक हलकासा सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. कारण धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्कोअरबोर्डवर धावसंख्या अगदी योग्य प्रमाणात पाहत असताना एक सेन्सेबल तंत्रशुद्ध खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या ठिकाणी एकेरी धावसंख्या या ठिकाणी मिळवली जाते. 1 धावसंख्येनं धावफलक पुन्हा एकदा वधारला जातोय. संघ पोहोचला जातोय 20च्या घरात. 2 दशकामध्ये उर्वरित 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. नूर 11 आवरे टीमला एवढेच सांगेन की मागच्या 5 षटकामध्ये तुम्ही धावसंख्या किती उभारल्यात त्यापेक्षा आता असलेल्या समोर परिस्थितीला तुम्ही कसे लढणार हे खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी मिडॉनच्या ठिकाणी असलेल्या क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. 1 धावसंख्या मिळाल्या वेळामध्ये पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ 21च्या घरात. सर, विशेष सूचना, वैयक्तिक पारितोषिक काढताना फक्त सुपर 4 पर्यंत जाण्याच्या अगोदरच पॉईंट काउंट केले जातील. यावेळेस
फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रित केलं होतं जरूर, परंतु फलंदाज विलास याला ते आमंत्रण स्वीकारता आला नाही. लॉंग ऑनच्या दिशेने पकडला जातो. हा जेल संपुष्टात येतो विलास या फलंदाजाचा खेळ. मॅडी प्रत्येक घरातील सत्य घटना आज क्रिकेटच्या मैदानावर डीजेच्या माध्यमातून मॅडीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते आहे. यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर कल्पेश ठाकूर आला होता. पहिला चेंडू अवांतर जरूर, चेंडूवर एकेरी धावसंख्या. चौथ्या चेंडूवर मात्र विलास सारख्या सलामीला आलेल्या सलामीवीराला तंबूचा आश्रय दाखवलाय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय, सुयोग घरात येतोय मैदानामध्ये. तर नॉन स्ट्राईकच्या ठिकाणी आपण पाहतोय सुनील आहे जो दुसऱ्या चेंडूवर मैदानामध्ये इन झालाय. यावेळेस सुयोगला पहिला चेंडू, थोडीफार आपल्या हाताची बोटं फिरवली एंड मोमेंटला गोलंदाज कल्पेश ठाकूर यानं. सुयोगला चेंडू समजण्या अगोदर हलकासा चेंडू स्विन होऊन अगदी यष्टीरक्षकाच्या दास्तानामध्ये विसावा घेण्यासाठी जातोय. दुसऱ्या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या धावपटलावरती स्थगित आपण पाहतोय 21च्या घरात. यावेळेस कॉपी अँड पेस्ट केला जातोय. दुसरा चेंडू अगदी त्याच दिशेनं त्याच लेंथवर फेकला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 12 चेंडूंचा 5 विकेट संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती गावठाण टीमची आपण पाहतोय 2 बाद 21च्या घरात. थँक्यू डीजे. अगदी उत्कृष्ट धुंद आपण पाहतोय. त्याचबरोबर माध्यमातून प्रथमताच आपल्या समाजाच्या आगरी कोली बांधवांची आराध्य दैवता आई एकविरा जी वेहरगाव कार्ला या ठिकाणी विराजमान आहे. त्या आईच्या भेटीसाठी आई एकविरा पदयात्रा मंडळ मोठेबम उरण पूर्व विभागाच्या मानाची पालखी या ठिकाणी रविवार दिनांक 10/3/2023 ते मंगळवार दिनांक 12/3/2024 या 3 दिवशी आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतःच आपल्या विभागातून आईची इतकी मोठी पालखी आईच्या भेटीसाठी जाते. अगदी आईच्या प्रत्येक भक्ताला या पालखीत सहभागी होण्याचा आनंद मी तर म्हणेन प्राप्त या पालखीच्या माध्यमातून केला जाईल. उर्वरित येणारे चेंडू असतील 18 विजयासाठी आवश्यकता आहे 30 धावसंख्येची. 18 चेंडू 30 धावसंख्या. गोलंदाजच्या ट्रॅकवर येतोय शिवम पाटील येतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट स्लॉग. 1 धावसंख्या पलून काढली जाते. एकेरी धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 22च्या घरात. अमित सर काही दिवसापूर्वी केलवणी या ठिकाणी नाईटची रजनी झाली ना, त्या नाईटच्या रजनीमध्ये 4th क्रमांकाची मानकरी ठरणारी ही टीम आहे जी आवऱ्याची टीम खेळतोय ना, नूर 11 आवरे. त्या ठिकाणी देवा ग्रुप आवरे हे नाव होतं. नाव कोणतंही असू दे परंतु हेच शिळेदार होते. अगदी याच शिळेदाराने आपला बुरुज राखण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यशसुद्धा लाभलं गेलं आणि सरतेशेवटी 4th क्रमांकाचे मानकरी झाले. आज तिरंगा नाईट रजनीमध्ये त्याच आपल्या नावाचा बोलबाला दबदबा या ठिकाणी कायम ठेवतील का, अगदी ती ठेवण्यासाठी चालू असलेली लढत आपण पाहतोय गावठाण विपक्ष आवरे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय खोलवर फेकला चेंडू. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केला. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच सुयोगला ठाऊक होतं की आपला माघारी रस्ता हा तय होता, परंतु यावेळेस डायरेक्ट यष्ट्या उकडल्या गेल्या नाही. सुसज्ज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला गेला सुयोग आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुनील. पुन्हा एकदा 1 धावसंख्या धावपटलावरती जोडली गेली. धावसंख्येमध्ये भर पडली गेली. संघ पोहोचला जातोय 23च्या घरात. येणारे 16 चेंडू विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. प्रेक्षकांना नक्की सांगू इच्छितो, जर
नाईटला तुम्हाला जर झोपण्यामध्ये जर कदाचित तुम्ही झोपले गेलात, शेवटची मॅच जर पाहता आली नाही ना, तर आमचे साथी गुणलेखक आहेत ना मनीषजी चिर्लेकर दादा, यांच्या माध्यमातून उत्तम लेखनी प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच कसा ठरला, गोलंदाज की फलंदाज, जर गोलंदाज असेल तर किती विकेट, फलंदाज असेल तर किती चेंडूमध्ये किती धावसंख्या, दुसऱ्या सामन्यामध्ये कोण, सरते शेवटी टॉप 4मध्ये कोण गेला, अगदी खडा न खडा माहिती आहे ना व्हॉट्सअप मीडियाच्या माध्यमातून पोहोचवली जाते. त्या मनीषदादा चिर्लेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी तर म्हणेन आयोजकांना की संबंध खडा न खडा माहिती आहे ना सरते शेवटी व्हॉट्सअप मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यावेळेस तिसरा चेंडू अचूक फेकला गेला. सेट असलेला फलंदाज सुनीलला मात्र यावेळेस तब्द उभा ठेवलाय शिवम पाटील यानं. याच कारणासाठी शिवम हा ओळखला जातोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आधीच कमी धावसंख्येचा पाऊस, त्यामध्ये अशा प्रकारे फिल्डिंगचा हा 13वा महिना आपल्याला पाहायला मिळतोय नूर 11 आवरेच्या माध्यमातून. गोलंदाज करत असतोय ना, क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर गोलंदाजाचं मनोवैज्ञानिक आहे ना, म्हणजे दबाव ते त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. यावेळेस एक चूक झाली, कदाचित जर तिथे एक धावसंख्या झाली असती तर हा चित्र या मैदानामध्ये पाहायला मिळाला नसता. यावेळेस सुनीलच्या बॅट मधून जणू काही शिवमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जात आहे. मेहराशी जलवा सुनील दादा अगदी आपला जलवा या मैदानावर दाखवतोय. लेजंड खेळाडू माझ्याकडे गावठाणकडून का पाहिलं जातोय. क्रिकेट मित्रांनो सरड्यापेक्षा जलद रंग बदलणारा हा खेळ आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावसंख्या होत्या, उर्वरित 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्या. निर्णायक शेवटचा चेंडू यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना थोडाफार क्षेत्ररक्षक झालाय बंबळ. मिळाल्या जातात यावेळेस आणखी 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. चित्याच्या चपलाईनं संघ पोहोचला जातोय 2 बाद 35च्या घरात. येणारे 12 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यकता असेल 16 धावसंख्येची. तत्पूर्वी विनंती असेल संभायक छावा ग्रुप मोठे भाऊ या ग्रुपचे संस्थापक आणि आमच्या काँग्रेसचे युवा नेते सन्माननीय आतिश पाटील यांचे पिताश्री गजानन पाटील यांना की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. ओंकार 11 गावठाण टीमचा खेळाडू सुयोग यासाठी षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचे पारितोषिक. मोठे भोमगावचे कुबेर अर्थात मनोजजी ठाकूर यांच्याकडे 2000 रुपयाचे पारितोषिक असेल सुयोगसाठी. आणि कुठल्या प्रेक्षकांना विनंती करतो, जे गेट आहे गेटच्या आजूबाजूला कोणीही गाड्या पार्किंग करू नका. मी विनंती करतो, मान्यवरांचं आगमन होतोय त्यामुळं गेटच्या आजूबाजूला कोणीही गाड्या पार्किंग करू नका, ही नम्र विनंती आपणा सर्वांना. एस सुजोकांकडून एक मायेचा पुकार आहे की आपण या मॅचचा जो आनंद आस्वाद घेण्यासाठी आलात ना, तर अगदी संयोजकांना सुद्धा कोऑपरेट करायचं आहे. यावेळेस येणारे 12 चेंडू असतील. विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. कालच्या नाईट रजनीमध्ये शेवटची मॅच कोण विसरणार. 11 धावसंख्या डिफेन्स झाल्यात मित्रांनो. नूर 11 आवरे टीमला इतकंच सांगेन, काळ जरी संकटाचा असला ना तरी तुम्हाला दाखवून द्यावा लागेल की आम्हाला सुद्धा हा वारसा संघर्षाचा आहे. यावेळेस संघर्ष मैदानामध्ये गोलंदाजांना करावं लागेल. कंजूस स्वरूपाची गोलंदाजी मैदानामध्ये सादर करावी लागेल, तरच धावसंख्या ह्या डिफेन्स केल्या जातील. अन्यथा गावठाण टीम. पुन्हा इथे विनंती करतोय, स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या आयोजकांच्या गाड्या आहेत 2 व्हीलर कृपया आपण बाजूला करायच्या आहेत. स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या सर्व गाड्या आहेत त्यांना मालकांना विनंती करतोय की त्या आपण गाड्या बाजूला काढायच्या आहेत. गावठाण टीम अगदी दुसऱ्या बाजूला तुमच्या एका चुकीची संधी शोधत आहे. सुनील दादा जो वनडाऊनसाठी आलेला फलंदाज, माझी जागा वनडाऊनसाठी का आहे आणि ती या ठिकाणी 78 सादर करतोय. हॅलो
त्या गाड्या साईडला घ्या, नाहीतर मालिका वीरासाठी आपण देऊन टाकू. जेवढ्या आहेत तेवढ्या देऊन टाकू. गेम ऑन होतोय. पुन्हा एकदा चौथं षटक प्रगती पथावर. राईट मोर द विकेट. कल्पेश ठाकूर येतोय सांघिक चौथं वैयक्तिक दुसरं षटकात आणण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये ज्याने 4 धावसंख्या खर्च करून एक महत्वाची विकेट संपादित केली होती, यावेळेस तोच कल्पेश ठाकूर. पहिला चेंडू सुयोगच्या रडारमध्ये आहे. येस, एलिव्हेशन आहे, ताकद होती फटक्यामध्ये. चेंडू जातोय कव्हरच्या वरतून. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा षटकार. प्रकारची गोलंदाजी केली तर नक्कीच गोलंदाजांचा वाटोला होईल, कारण रडारमध्ये होता चेंडू. दुसरा चेंडू यावेळेस थोडाफार हाफबॉली पद्धतीचा होता. दूरवरून खेचण्याचा प्रयत्न केला जरूर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक धावसंख्या पलून काढली जाते. एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचला जातोय 42च्या घरात. 2 बाद 42. उर्वरित येणारे 10 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. ज्या कल्पेश ठाकूरनं तत्पूर्वी श्रेयस सर, आपण जी खेळपट्टी बघताय, अतिशय उत्तम दर्जाची ही खेळपट्टी. गेले 9 वर्ष कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता एक सामाजिक बांधिलकी जोपासून आम्हाला जी खेळपट्टी बनवली, ते आमचे काँग्रेस पक्षाचे माजी सदस्य सन्माननीय तुळशीदास कातकरी ते उपस्थित आहेत. मी विनंती करेन आमच्या आयोजकांच्या वतीनं अलंकार परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण तुळशीदास कातकरी यांचा सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी. गेले 9 वर्ष रात्री अपरात्री काम करून ती एक चांगली दर्जाची खेळपट्टी बनवण्याचं काम माजी सदस्य ग्रामपंचायत चिरनेर आदिवासी समाजाचे नेते सन्माननीय तुळशीदास कातकरी यांनी बनवून दिली. मनपूर्वक त्यांचे आम्ही आभार मानतोय. श्रेयस सर. येस, नक्कीच. भगत सर, अशा प्रकारचे समर्थक असतील ना, तर आपल्या गावाचं नाव 7 समुद्रापलीकडे जाण्यामागे अगदी वेळ लागत नसतोय. ही खेळपट्टी चिरनेर वासियांना हेवा वाटावा अशी अगदी उभी केली आहे. यावेळेस सुनीलच्या अगदी पंचांकडे यावेळेस आशेनं बघलं जातो आहे, परंतु यष्टीरक्षक झालाय फंबल. झेल झाली जमिनीला दान. कदाचित मोका बनला असता. या ठिकाणावरून गेम चेंज होण्याची शक्यता झाली असती का, परंतु यष्टीरक्षक आपल्या कामगिरीस तत्पर नव्हता. झेल जमिनीला दान झाली आहे. हॅलो, संकल्प भगत आणि अश्वित भगत आपण यायचं आहे. येणारे 8 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. वेळेस ऑफ्टमच्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू. क्वालिफाईड पंच सांगतात की अवांतर चेंडू आहे. अतिरिक्त 1 धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 43च्या घरात. निर्णायक 8 चेंडू विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. समोर सलामीला वंडाऊनला आलेला फलंदाज सुनील अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. तोपर्यंत गावठाण टीमला पूर्णपणे आशा त्यांच्या पल्लवीत असतील. थोडंफार स्लोवर चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर गोलंदाज कल्पेश ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संयमी खेळ सुनीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय, कारण त्याला ठाऊक आहे 8 चेंडूमध्ये फक्त 8 धावसंख्या आहेत. जोखमीचा फटका खेळणं या ठिकाणी अपेक्षित नाहीये आपल्या टीमला माझ्या बॅटमधून. म्हणूनच ही संयमी तंत्रशुद्ध खेळी तुझ्या बॅटमधून पाहायला मिळते. निर्णायक येणारे 7 चेंडू विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. समोर सुयोग खैरत आहे, ज्याच्या बॅटमधून एक देखना फटका षटकार पाहायला मिळाला होता. तोच सुयोग. शेवटचा चेंडू कल्पेश याचा. यावेळेस नक्कीच सुयोगला थोडाफार फंबल केलाय. कई पे निगाह कई पे निशाने सुयोगचे आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू जातोय निर्धाव. येणारे उर्वरित 6 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे 7 धावसंख्येची. त्याचबरोबर संयोजकांचा पुन्हा एकदा मायेचा पुकार आहे की जी ही मैदानामध्ये येण्याची गेटवरची एंट्री आहे ना, त्या एंट्रीजवळ कृपया करून कोणीही गाडी लावू नका.
अन्यथा संयोजक आपल्यापर्यंत येतील हॅलो. आपली गाडी काढण्यासाठी. तर प्रेक्षकांना विनंती करतोय गेटच्या दोन्ही आजूबाजूला कोणीही गाड्या पार्किंग करू नका, ही नम्र विनंती आहे. काही क्षणामध्ये मान्यवरांचं आगमन होतंय, मी सर्वांना विनंती करेन. तेच त्याच्यासाठी अगदी सुंदर अशी पार्किंग मागच्या साईडला केलेली आहे. शेतामध्ये सुद्धा एक चांगली पार्किंग केलेली आहे, कारण तिरंगा चषक म्हटल्यानंतर खूप नावालौकिक आलेली ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी काही प्रेक्षक वर्ग येत असतो आहे. तर आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची प्लीज कृपा करून दक्षता घ्यायची आहे. नवीन गोलंदाज येतोय सिद्धेश बागत, स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. येणारे 6 चेंडू 7 धावसंख्या डिफेन्स केल्या जातील का? कालच्या सत्रामध्ये 8 डिफेन्स केल्यात, आजच्या सत्रामध्ये 7 केल्या जातील का, की सहजरित्या 8 धावसंख्या ते डिफेन्स केल्या होत्या, आज 7 धावसंख्या होतील का? गोलंदाज सिद्धेश भगत आपण पाहतोय तर ऑन स्ट्राईक आहे, ज्याच्या बॅटमधून अगदी गोफणी तडाडली आहे धावसंख्येची, तो म्हणजे सुनील टकले. पहिला चेंडू यावेळेस मोका बनणार का? परंतु क्षेत्ररक्षक झालाय फंबल. नशिबाचा चौकार येतोय गावठांच्या बाजूनं. याच्यानंतरचा नेक्स्ट मॅच आपण नाणेफेक जिंकल्यात लगेचच वेळ न दवडता आपल्या निर्णयावर अंमलबजावणी करायची आहे. गोवटणे टीम येणारे 5 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा मोका बनणार का? यस, यावेळेस पकडला जातोय जेल, संपुष्टात येतोय फलंदाज सुनील टकले याचा खेळ. आवरेचं जर सुंदर झालं असतं ना तर समीकरण सध्याच्या स्थितीला 4 चेंडूमध्ये 8 किंबहुना 10 पाळा मिळाले असते. एक लॉंग ऑफच्या दिशेने एक चौकार, क्षेत्ररक्षक पंबल झाला, त्या ठिकाणी 3 धावसंख्या एक्स्ट्रा मिळाल्या. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने सुद्धा जेल तर जमिनीला दान झाला, आवाक्याच्या बाहेर होता जेल, परंतु चौकार जरी अडवण्याचा प्रयत्न केला असताना तर आपल्या टीमसाठी आणखी 3 धावसंख्या बॅलन्स राहिल्या असत्या. परंतु क्रिकेट मित्रांनो अनिश्चिततेनं भरलेला हा खेळ आहे. जर तरला मैदानामध्ये तारा दिला जात नाहीये. येणारे 4 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. पंच थोडा स्पीडअप करायचा आहे, पंचांना विनंती आहे स्पीडअप. एस पंचांना सुद्धा विनंती आहे. त्याचबरोबर प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण मैदानामध्ये वारंवार शॉर्ट मीटिंग घेऊ नका. येणारे 4 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये फसवलं होतं, तशा प्रकारे चक्रव्यूह या ठिकाणी रचला जातोय. नवीन येणारा फलंदाज जयदीप पाटीलसाठी, परंतु त्या चक्रव्यूहमध्ये फसला जाईल का जयदीप? पहिल्या चेंडूवर रनआउटची संधी होणार का? एस पंचांचा हात हवेमध्ये फैलावला जातोय. मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. फलना हो नींद चैन त्याग दो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेस ते प्रयत्न
या ठिकाणी या मैदानावर नूर 11 आवरे टीम करताना पाहायला मिळते. जी गावठाण टीम सहजरित्या आपल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहायला मिळत होती त्या टीमला या ठिकाणी गोलंदाज सिद्धेश भगत थोडस अडवून ठेवलंय. मी तर म्हणेन वॉल ऑफ चीन, अगदी चीनच्या भिंतीप्रमाणे सिद्धेश भगत नावाचा गोलंदाज गावठाण टीमच्या विजयामध्ये आडवा आलाय. ज्यानं 6 चेंडूमध्ये 7 धावसंख्या असताना पहिल्या चेंडूवर चौकार जरूर काढलाय, परंतु उर्वरित 3 चेंडूमध्ये जे कौतुक केलंय ना, जे कमबॅक केलंय ना, त्या कमबॅकसाठी कौतुक झालं पाहिजे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या गोलंदाज सिद्धेश भगतसाठी. येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार, क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला केलाय. जो गावठाण टीम 5 चेंडूमध्ये 3 धावसंख्या आवश्यकता होती, यावेळेस येऊन टेपलंय 2 चेंडू 3 धावसंख्या. सरड्यापेक्षा जलद गतीने रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. यावेळेस आणखी एक जर निर्धाव चेंडू जर आला ना सिद्धेशच्या गोलंदाजीतून तर सामन्याला आणखी एक रोमांचक कलाटणी पाहायला मिळेल. समोर फलंदाज प्रशांत पाटील. प्रशांत टू सिद्धेश. सॉरी सुयोग आहे ऑन स्ट्राईक. यावेळेस आणखी एक निर्धाव चेंडू होते. येणारा 1 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. श्वास आहे ना शब्द उट्ट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. डीजे मॅडी. अमित सर, 1 चेंडू 3 धावसंख्या का आहेत ठाऊक आहे का? तरी गावठाण टीमला लागलेली पॅनल्टी आहे, जो पॅनल्टीच्या स्वरूपात 2 धावसंख्या प्रतिस्पर्धी टीमला बहाल झाल्यात. येणारा 1 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. पहिलाच सामना इतका रोमांचक झालाय. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. येणारा 1 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. दोन्ही संघाच्या पासल्या पासपूस पासपूस पासपूस. गोलंदाजीसाठी सिद्धेश भगत सज्ज आहे, तर समोर सुयग गरत ज्याच्या बॅट मधून 1 षटकार आलाय जरूर, परंतु यावेळेस सामना थांबवायचा आहे. हॅलो, मान्यवरांचं आगमन होताना विनंती आहे, रनिंग मध्ये खेळाडू पाहिजेत. जो नियम आहे आंतरराष्ट्रीय तो नियम यावेळी लागू असेल. 1 चेंडू 3 धावा. अतिशय रोमहर्षक सामना, आणि हा रोमहर्षक सामना होत असताना इथे मान्यवरांचं आगमन होतं. एक दमदार व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वांचं आगमन आज या व्यासपीठावर होताना दिसतोय. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेतील प्रमुख मान्यवर 190 उरण विधानसभा मतदारसंघातील माजी कार्यसम्राट आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय मनोहर भोईर साहेबांचं शुभ आगमन होतोय. एक दमदार व्यक्तिमत्व आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या उरण विधानसभेचा ज्यानं विकास साधला असे सन्माननीय मनोहर भोईर साहेबांचं शुभ आगमन. त्यांच्या समेत उरण तालुका शिवसेना प्रमुख सन्माननीय संतोष ठाकूर साहेब, सन्माननीय शिवसेनेचे खंबीर नेतृत्व सन्माननीय महादेव गरज साहेबांचं शुभ आगमन झालंय, आणि लोकनियुक्त सरपंच सन्माननीय भास्कर मोकर साहेबांचं शुभ आगमन. मनपूर्वक सगळ्यांचं आपण स्वागत करूया. थँक्यू सर. नक्कीच आमदार साहेबांना सांगू इच्छितो की साहेब 6 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. 5 चेंडूमध्ये 3 राहिल्या होत्या. सलग्न 4 चेंडू निर्धाव फेकत 2 विकेट संपादित केल्यात. गोलंदाजाचं नाव आहे सिद्धेश भगत. येणारा 1 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्या. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. झेल जमिनीला दान झालाय. 1 धावसंख्या बघता बघता 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात. 1 धावसंख्येनं नूर 11 आवरे टीम विजयी होतोय. का होतोय साहेब, तर 2 धावसंख्येनं गावठाण टीम ही पॅनलाइज झाली होती. अगदी आज पॅनलाइजच्या मुलं मी तर म्हणेन या स्पर्धेतून
परतीचा प्रवास घेताना पाहायला मिळते गावठाण टीम. हाडलॅक गावठाण टीम तर विजयी संघ नूर 11 आवरे आपल्याला पुढच्या मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो हॅलो